दादाजी 11 पहिलं षटक घेऊन आले ते दादाजी 11 संघाचे गोलंदाज मोहसिन. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात, किती धावा रोखतात आपल्या संघासाठी. महाबळेश्वर पॅकर्स संघाचे सलामीचे गोलंदाज मोहसिन सामना करतील ते या ठिकाणी सचिन सपकाळ. सामना करतील सचिन सपकाळ. त्याला सामना चालू करायचा लवकरात लवकर. मोहसिन यांचा पहिला चेंडू सामना करते सचिनजी सपकाळ. पहिला चेंडू पाहूया या ठिकाणी काय होतंय. सामना क्रमांक या दिवसातील 5वा सामना पाहायला मिळतोय. दादाजी 11 विरुद्ध 16-11. पहिला चेंडू मोहसिन यांच्याकडून. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू या ठिकाणी मोहसिन यांच्याकडून. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू ऑफसाईड दिशेने टाकला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय मोहसिन यांच्याकडून. पुढचा चेंडू सामना करतील 16-11 संघाचे फलंदाज सचिनजी जाधव. सपकाळ माफ करा. अतिशय उत्कृष्ट असा मानला बैठक शॉट आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि या 6 धावा आणि या 6 धावेने श्री गणेश होतोय तो या ठिकाणी 16-11 संघाचा. अतिशय उत्कृष्ट असा नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला आपल्याला या ठिकाणी सचिनजी सपकाळ यांच्या बॅट मधून. अतिशय उत्कृष्ट असा फटका लेग साईड दिशेने मारला फटका. मोबिन यांच्या गोलंदाजीवरती षटकार. या षटकाने धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची 6. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. पाहूया इकडे या ठिकाणी पंचाकडे दाद मागताना पंचाने आपली फेटाळली लेगबाच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा या ठिकाणी वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 या संघाची बिनबाद 7. पुढचा चेंडू मोहसिन यांचा सामना करतील ते सचिनजी जाधव. मोहसिन यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा मला फटका लेगच्या दिशेने. पाहूया या ठिकाणी किती धावा मिळतात. एकच धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते या ठिकाणी पहिल्या षटकानंतर 8. 4 चेंडू अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी. पहिल्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू बाकी. सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते 16-11 या संघाकडून सचिनजी जाधव तसेच सचिन सपकाळ. 2 सलामीचे फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मोहसिन यांचा पुढचा चेंडू 5वा चेंडू लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात या ठिकाणी. लेग साईडच्या साईडला कट केलेला चेंडू आणि या ठिकाणी पाहूया पंचांचा काय अंतिमचा निर्णय येतोय. 3 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत ते 16-11 संघाचे फलंदाज. पाहूया या ठिकाणी काय येतोय डिसिजन. 3 धावा आणि या 3 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी 5 चेंडू. पहिल्या षटकातील 5 चेंडू शेवटचे चेंडू बाकी. धावसंख्या होते बिनबाद 11. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाज संयमी खेळी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी 16-11 संघाचे फलंदाज सचिनजी जाधव सचिनजी सपकाळ. दोन्ही फलंदाज खूप नावाजलेले फलंदाज. मोहसिन यांचा पुढचा चेंडू महाबळेश्वर पॅकर्सचे अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू. एकाच षटकानंतर धावसंख्या होते 16-11 संघाची बिनबाद 11. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक फटका पाहायला मिळाला षटकार. तदनंतरचे टाकले सर्व चेंडू अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. दादाजी 11 संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येतंय हे पाहूया. सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते 16-11 संघाकडून सचिनजी सपकाळ सचिनजी जाधव. आणि महाराष्ट्र संघाचे नावाजलेले गावाजलेले गोलंदाज सोहेल शारवान संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात ते सोहेल शारवान. दादाजी 11 या जर या षटकामध्ये जर विकेट मिळवली सोहेल यांनी तर 200 रुपयाचे पारितोषिक आले या ठिकाणी. आणि पहिलाच या ठिकाणी चान्स होता
थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. पाहूया किती धावा मिळतात या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट असं झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर न मिळालेल्या 3 धावा, या 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 16-11 या संघाची. बिनबाद 14. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, तेवढं चांगला फटका आणि या 3 धावा. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पाहूया. सोय यांचा पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजांनी यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची धावसंख्या येते बिनबाद 16. अतिशय उत्कृष्ट. या षटकामध्ये जर विकेट मिळाली तर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू सोहेल यांचा आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पाहूया किती धावा मिळतात. एकच धाव, एका धावे धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी बिनबाद 17. 16-11 संघाची धावसंख्या होती बिनबाद 17. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू पाहूया. सामना करते सचिनजी सपकाळ. सोहेल यांचा पुढचा चेंडू, चौथा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा मानला चेंडू. झेल घेण्याची या ठिकाणी आणि रनआउटची संधी या ठिकाणी. फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय तो सचिनजी जाधव यांच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात पहिला झटका लागलाय 16-11 या संघाला. धावसंख्या होते या ठिकाणी 17. फलंदाज बाद. आणि या ठिकाणी सचिनजी जाधव यांची जागा घेण्यासाठी आले ते फलंदाज अमित जाधव. या ठिकाणी पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमावतात. आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान. नॉन स्ट्रायकर बॅट्समन असतील ती सचिन सपकाळ. गोलंदाज आहेत ते महारोळा संघाचे सोहेलजी शारवान. संघाचे कर्णधार आपल्या अंगावरती धुरा घेऊन या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते पॉवर प्लेचं षटक. पाहूया शेवटचे 2 चेंडू बाकी या षटकातील. धावसंख्या झाली ती 17. 1-17. पुढचा चेंडू सोहेल यांचा आणि या ठिकाणी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न झेल होतोय का. आणि या ठिकाणी पाहूया काय होतोय या ठिकाणी पाहूया. आणि या ठिकाणी पंतांचा इशारा येतो 4 धावेचा. थोडीशी या ठिकाणी आपल्याला मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि या 4 धावा मिळाल्यात. आणि या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 16-11 संघाची 1-21. अतिशय उत्कृष्ट असा मानला फेटका. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये मिळाल्या ह्या 4 धावा. आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची 1-21. अतिशय उत्कृष्ट असे या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. सचिनजी सपकाळ यांच्या बॅटमधून चांगला फटका होता. मिस शॉट परंतु 4 धावा. आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 21. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू बाकी आहे सर. चला दुसऱ्या षटकातील मॅनेटरी पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. चला या षटकातील शेवटचा चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक चोटी धाव. एका चोटी धाव संख्येने धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची 1-22. पॉवर प्लेची षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. आणि शेवटची 4 षटकं पाहूया या ठिकाणी.
चला संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते दादाजी रोड संघाचे गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते रफिक मॅन फ्रॉम नाकिंदा. गोलंदाजासाठी आले ते रफिक मॅन फ्रॉम नाकिंदा. सामना करतील ते या ठिकाणी स्वरा 11 संघाचे फलंदाज सचिनजी सपकाळ. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू रफिक यांचा. सामना करतील ती सचिनजी सपकाळ. अतिशय उत्कृष्ट असा मारला फटका आणि या ठिकाणी झेल. अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. शादाब डांगे यांच्याकडून उत्कृष्ट झेल आणि या ठिकाणी दुसरा झटका लागतोय तो स्वरा 11 संघाला सचिनजी सपकाळ यांच्या स्वरूपात. आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते स्वरा 11 संघाचे फलंदाज श्रीकांतजी जाधव मॅन फ्रॉम घोडेपाडोट. सोशल संघाचे खेळाडू, खूप नावाजलेले खेळाडू, सिनियर खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात. चला दोन फलंदाज बाद झालेले ते या ठिकाणी आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते या ठिकाणी मॅन फ्रॉम घोडेपारोट श्रीकांतजी जाधव हरी माऊली या ठिकाणी फलंदाजासाठी आलेत. धावसंख्या होते या ठिकाणी स्वरा 11 संघाची 22 धावसंख्या झालेले. शेवटचे काही षटक बाकी. पाहूया या ठिकाणी पाहायला किती मिळतात धावा. श्रीकांत यांना पहिला चेंडू रफिक यांचा. पाहूया किती धावा जमवतात. चला ऑफसाईडच्या दिशेने टाकला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ होईल या ठिकाणी. स्वरा 11 संघाची धावसंख्या होती या ठिकाणी 2/23. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्या रफिक यांच्या पाहायला मिळते. रफिक यांचा पुढचा चेंडू. सामना करते श्रीकांतजी जाधव. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पाहूया झेल होतोय का. आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे या ठिकाणी. आणि जे होते ते क्षेत्ररक्षक शादाबजी डांगे यांच्याकडून झेल सुटलेला आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. मॅच सोडले की कॅच सोडलाय तर येणारा क्षणच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. श्रीकांतजी जाधव खूप नावाजलेले गावातले फलंदाज आपल्याला या ठिकाणी माहित आहे. पोलो ग्राउंड त्यांनी आपल्या नावावरती केलेलं आहे आणि खूप महागडे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल रफिक यांचा. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पाहूया या ठिकाणी किती धावा मिळतात. 2 धावा घेण्यामध्ये यश. पुन्हा एकदा 2 धावे धावसंख्येत वाढ होते. खूप अशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी रफिक यांच्याकडून. आणि या 2 धावे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी स्वरा 11 या संघाची 27. एक झेल सोपा होता परंतु कठीण केला रफिक डांगे यांनी. पुढचा चेंडू श्रीकांत यांना. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकला चेंडू. तेवढा चांगला फटका. पाहूया किती धावा मिळतात या ठिकाणी. 2च धावा घेण्यामध्ये यश मिळतंय ते फलंदाज श्रीकांतजी जाधव यांना. आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते स्वरा 11 संघाची 2/29 धावसंख्या होते या ठिकाणी स्वरा 11 संघाची. तिसरा षटकातील शेवटचा चेंडू बाकी. माफ करा, शेवटचे 2 बाकी चेंडू. डीएम 11 संघाचे सोहेल कुठे असतील त्यांनी या ठिकाणी यायचंय. ऑफसाईडच्या दिशेने टाकला चेंडू. तेवढा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरा षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील सचिनजी
सपकाळ, माफ करा, प्रवीण जाधव. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील ते प्रवीणजी जाधव, प्रदीप जाधव. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आपल्या दिशेने धाव चेंडू आणि 3 षटकानंतर धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची 2-30. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी. रफिक यांच्याकडून त्यांनी आपल्या षटकामध्ये पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू या ठिकाणी 2 धावा, चौथा चेंडू 2 धावा, पुन्हा एकदा पाचवा चेंडू 2 धावा, शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि अशा त्यांनी टोटल एकूण 8 धावा खर्च केल्या आहेत. 3 षटकानंतर धावा संख्या होते या ठिकाणी ती 16-11 संघाची 2-30. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले ते मोबिन. दादाजी लोन संघाकडून जे संघाचं चौथं वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले ते मोबिन शारवान, मॅन फ्रॉम महारोळा. त्यांचा सामना करतील ते मॅन फ्रॉम पारूड, घोडे पारूड. संघाचे खूप नावाजलेले गावाले खेळाडू श्रीकांतजी जाधव. पाहूया पहिला चेंडू मोबिन यांचा सामना करतील. धावसंख्या होते या ठिकाणी 3 षटकानंतर 2-30. दादाजी इलेव्हन संघाचे संघ मालक यासिनजी शारवान यांच्याकडून जर या विकेटला 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू या ठिकाणी. श्रीकांत यांना हा चेंडू समजला आणि तेवढंच चांगलं गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्या श्रीकांत यांच्या बॅट मधून. आणि एक धाव, एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 31. पुढचा चेंडू मोबिन यांचा सामना करतील प्रवीण आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू मोबिन यांनी. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची 2-31. पुढचा चेंडू मोबिन यांचा सामना करतील ते प्रवीणजी जाधव. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू. लगातारचे 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रवीणजी जाधव यांच्या बॅट मध्ये. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. मोबिन यांचा पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टाकला चेंडू पाहूया. इथे क्षेत्ररक्षण पळतोय परंतु चांगला फटका लेग साईडच्या दिशेला आणि हा या 4 धावा आणि या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 संघाची 2-35. 35 फॉर 2 लॉस या ठिकाणी धावसंख्या होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मोबिन यांचा आणि एक थोडासा गचा असा चेंडू आणि लेग साईड दिशेने टाकला चेंडू आणि या 4 धावा आणि या 4 धावे नक्कीच या धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी 16-11 या संघाची 2-35. चला चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी, शेवटचे 2 चेंडू बाकी. मोबिन यांचा पुढचा चेंडू सामना करते पुन्हा एकदा प्रदीपजी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पाहूया. रनआउटची संधी होते का आणि या ठिकाणी रनआउट होत नाहीये. आणि या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील ती श्रीकांतजी जाधव. पाहूया. धावसंख्या होते या ठिकाणी एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते या ठिकाणी 36 फॉर 2 लॉस. 36 धावसंख्या झालेली 16-11 संघाची. 2 फलंदाज बाद झालेत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील श्रीकांतजी जाधव. हो, अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. चौथं षटक या ठिकाणी संपतंय. चौथ्या षटकानंतर धावसंख्या होते 16-11 संघाची 36 फॉर 2 लॉस. धावसंख्या झाली या ठिकाणी 36 फॉर 2 लॉस. आणि या मोबिन यांनी अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यांनी वैयक्तिक आपल्या 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत.
खूप छान गोलंदाजी सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. मोबिन यांच्याकडून मॅन फ्रॉम मारोळा मोबिन मोबिन शारवान, माफ करा, मोबिनजी वारुणकर यांनी अतिशय उत्कृष्ट असे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. चला दादाजी लोण संघाचे, चला लवकर लवकर, आपण टाइम वेस्ट नाही करायचा. आपल्या सर्व सामने कव्हर अप करायचे आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. वेळ वाया घालवायचा नाही. षटकानंतर या ठिकाणी धावसंख्या आली स्वरा 11 संघाची. हॅलो. आता मात्र पंचांनी शारवान कंपनी दोन्ही पंचांनी त्वरित सामना चालू करावा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. सुंदर असा सामना या पोलो ग्राउंड मध्ये पाहायला भेटतो. आयोजन नियोजन खूप सुंदर असल्यामुळे चला 5वा षटक घेऊन या ठिकाणी आले ते जाहीद यांचा पहिला चेंडू पंचाकडे दाद मागताना या ठिकाणी पंच या ठिकाणी वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव, अतिरिक्त एक धावेने धावसंख्येत वाढ होते. स्वरा संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 2 बाद 37. आता हाणामारीची षटक चालू झालेली आहेत. गोलंदाज आले या ठिकाणी दादाजी लोण संघाचे शाहीद यांचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवला. पाहूया किती धावा मिळतात. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. माफ करा, जाहीद जाहीद गोलंदाज आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जाहीद गोलंदाज आहे ते जाहीद. पाहूया पंचाचा इथे इशारा काय येतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते या ठिकाणी स्वरा 11 संघाची 2 बाद 38 धावसंख्या. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत. पाहूया किती धावा जमवतात स्वरा संघाचे फलंदाज. आणि या ठिकाणी झेल होतोय का. झेल घेतलेला आहे या ठिकाणी. आणि जाहीद यांना या ठिकाणी 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. श्रीकांतजी जाधव यांची विकेट जाहीद यांनी घेतलेली आहे. तेवढा चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. ते क्षेत्ररक्षक वाईजी डांगे यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. कैप यांनी अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी झेल घेतलेला आहे. आणि श्रीकांतजी जाधव या ठिकाणी फलंदाज बाद. जाहीद यांना 501 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. मॅच संपल्यानंतर ते आपलं बक्षीस त्यांनी या ठिकाणी स्वीकारायचं आहे. चला संघाचा फलंदाज येतो या ठिकाणी नवीन न्यू बॅट्समन प्लीज वाहिद. स्वरा 11 संघाचे न्यू बॅट्समन वाहिद डांगे सामना करतील ते जाहीद यांचा. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी थोडस
आणि या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे स्वरा 11 संघाची या ठिकाणी 38. शेवटचे 2 षटक बाकी, षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. जाहीद यांचा पुढचा चेंडू सामना करतील आणि अतिशय उत्कृष्ट असा मला फटका पाहूया या ठिकाणी झेल होतोय का आणि पाहूया. आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे आणि या 4 धावा, पंचांचा 4 धावेचा इशारा. या 4 धावे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते स्वरा 11 संघाची 3 बाद 42. अतिशय उत्कृष्ट असा मानला फटका आणि ह्या 4 धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि या 4 धावे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते स्वरा 11 या संघाची 3 बाद 42. 42 फॉर 3 लॉस. चार धावा. पुढचा चेंडू 1 मिनिट चेक करतो. चौका आहे चौका. चौका आलेला आहे आणि या 4 धावे धावसंख्या होते स्वरा 11 संघाची 42 फॉर 3 लॉस. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी जाहीद यांचा वाईट चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते या ठिकाणी स्वरा 11 संघाची 43 फॉर 3 लॉस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने पडक ऑन साईडच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी शानूभाई यांच्याकडून, परंतु झेल काय घेता आलेला नाही. या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते या ठिकाणी 45. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सामना करतील ते फलंदाज वाहिद. गोलंदाज आहेत ते जाहीद. जाहीद टू वाहिद. पुढचा चेंडू जाहीद यांचा पुढचा चेंडू वाहिद यांना. पाहूया ऑफ साईडच्या दिशेने टाकला चेंडू. तेवढा चांगला फटका ऑफ साईडच्या दिशेने. पाहूया किती धावा जमवतात आणि या 4 धावा. आणि या 4 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 5 षटकानंतर स्वरा 11 या संघाची 3 बाद 49. 49 धावसंख्या होते. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. शेवटचे 7 चेंडू किती धावा जमवतात स्वरा 11 संघाचे फलंदाज. पाहूया संघाचं दादाजी 11 संघाकडून. पाहूया कोण षटक घेऊन येते. शेवटचं षटक आणि गोलंदाज या ठिकाणी मोबिन. मॅन फ्रॉम मारोळा मोबिन. पाहूया किती धावा आपल्या संघासाठी. 49 धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी. शेवटचं षटक चालू. सामना करतील ते फलंदाज प्रदीप. ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू. पंचांचा निर्धाव चेंडू. धावसंख्या होती 49. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट मिळते. आणि आता या ठिकाणी फलंदाज अहमद डोंगरे.
पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात. स्थायिक बॅट्समन आहेत ते वाहिद. गोलंदाजासाठी होते आलेले आहेत ते गोलंदाज मुबीन. या षटकातील शेवटचे 5 चेंडू बाकी, माफ करा 4 चेंडू बाकी. मुबीन यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने लागला चेंडू. तेवढा चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धाव संख्या झाली या ठिकाणी 50. हाफ सेंचुरी या ठिकाणी पाहायला मिळाली स्वरा इलेव्हन संघाकडून. शेवटचे 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने लागला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती या ठिकाणी स्वरा इलेव्हन संघाची 4/51. शेवटचे 2 चेंडू बाकी. हाणामारीच्या षटकामध्ये का या ठिकाणी हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली नाही. फक्त आणि फक्त 2च धावा पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी मुबीन यांचा. धावसंख्या होती 51. पुढचा चेंडू मुबीन यांचा आणि या ठिकाणी पाहूया षटकार. खूप चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तो वाहिद यांच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि 6 धावा आणि 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 57 आणि विजयासाठी लक्ष्यासाठी दादाजी हिरोईन संघासमोर 58. 58 धावांचं लक्ष. 36 चेंडू 58 धावांचं लक्ष असेल ते दादाजी इलेव्हन या संघासमोर. दादाजी इलेव्हन संघाला या ठिकाणी विजयासाठी 58 धावांचं लक्ष असेल आणि नाणेफेकीसाठी चला सामन्याकडे या ठिकाणी जाऊया. चला जोश वॉरियर्स हेम्स विला. चला लवकर या. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. जोश वॉरियर्स विरुद्ध हेम्स विला. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित राहायचंय. या लवकर वेळ वाया घालवू नका प्लीज. कॉपरेट करा. चला जोश वॉरियर्स प्लीज कॉपरेट करा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात टॉस का बॉस टॉस उडून घ्यायचा आहे. प्लीज कॉपरेट करा. हेम्स विला कर्णधार प्लीज लवकर या. हेम्स विला आणि जोश वॉरियर्स.
चला दोन्ही संघ लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. जोश वॉरियर्स आणि या ठिकाणी हेम्स विला दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. छोटूबाई वायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. चला सलामीची फलंदाजी जोडी या ठिकाणी आलेली आहे. दादाजी इलेव्हन संघाचे फलंदाज सोहेल शारवान आणि आर्यन जाधव. सलामीचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. दादाजी इलेव्हन संघाचे फलंदाज सोहेलजी शारवान मॅन फ्रॉम महारोळा, तसेच आर्यनजी जाधव. गोलंदाजीसाठी आले ते सचिन जाधव. स्वरा इलेव्हन संघाचे गोलंदाज सचिन जाधव मॅन फ्रॉम झांझवड. चला सामना चालू होते. या ठिकाणी पंच रेडी, गोलंदाज रेडी. सामन्यासाठी फलंदाजीसाठी आले ते सोहेल, दादाजी इलेव्हन संघाचे फलंदाज मॅन फ्रॉम महारोळा सोहेल शारवान. सामना करतील जी. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू, तेवढा चांगला फटका आणि या ठिकाणी पाहूया 2 धावा घेण्यामध्ये यश. या 2 धावेने या ठिकाणी नक्कीच दादाजी इलेव्हन संघाचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या होते या ठिकाणी 1 चेंडू बिनबाद 2 धावा. विजयासाठी लक्ष असेल ते दादाजी इलेव्हन संघासमोर 58 धावांचं लक्ष. चला पुढचा चेंडू. जोश वॉरियर्स या संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजीचं या ठिकाणी डिसिजन घेतलेलं आहे आणि 70+ धावा या ठिकाणी डिफेंड करणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला या आयोजनाबद्दल काय वाटतंय, तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करायचं. आयोजन खूपच चांगलं आहे आणि महाबळेश्वर क्रिकेट बोर्डचे सगळे समिती त्यांनी एवढं भारी अरेंजमेंट केलेलं आहे की खूप छान आहे. आणि खेळायला महाबळेश्वरचे क्रिकेटर आहेत, त्यांना सगळ्यांना संधी दिली की तुमचं नाव एकदम वरच्या लेवलला यावं, त्यासाठी त्यांनी खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे. तुमचा दुसरा सामना पहिला सामना तुम्ही लॉस झालेला आहे. 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 70 धावा तुम्ही या ठिकाणी करणार आहात. समोरचा संघ तेवढा चांगला या ठिकाणी तुल्यबळ दिसतोय. फॉरेस्ट ब्रिज इन MPL सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुमचं काय लक्ष असेल? आम्ही काय कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावा फिक्स आकडा सांगितलेला नाही या ठिकाणी. गायकवाड, अभि गायकवाड संघाचे कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमीत कमी धावा म्हणजे किती धावांमध्ये तुम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल तुमचा? असं काय आम्ही टार्गेट ठेवणार नाही, कारण खेळामध्ये किती धावा होतील किती आपण काय त्याचा अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जोश वॉरियर्स या संघाने. पाहूया यानंतर होणार सामना जोश वॉरियर्स विरुद्ध हेम्स विला. सामन्याकडे जाऊया. या ठिकाणी चालू सामना पाहायला मिळतोय स्वरा इलेव्हन विरुद्ध आणि या ठिकाणी नको असताना आलेल्या धावा म्हणजे ह्या 5 धावा आणि या 5 धावेने धावसंख्येत होते या ठिकाणी वाढ. आणि धावसंख्या होते या ठिकाणी दादाजी इलेव्हन संघाची 1/12. मॅच कडे जाऊया. धावसंख्या होते या ठिकाणी 12.
पुढचा चेंडू आणि या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने पाहूया या ठिकाणी झेल घेतो की नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेने धाव संख्या होते या ठिकाणी दादाजी 11 संघाची एका षटकानंतर एका षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या होते या ठिकाणी 1-14. चांगलं या ठिकाणी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते आर्यन आणि शानवात. चांगला चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू, निर्धाव चेंडू. एका षटकानंतर धावसंख्या स्थिर धावसंख्या होते या ठिकाणी दादाजी 11 या संघाची 1-14. 1 फॉर 1 लॉस. 14 धावसंख्या होती. धावसंख्या झालेली या ठिकाणी दादाजी 11 या संघाची. एक फलंदाज बाद झालेला. पहिले षटक या ठिकाणी हाताळलं सचिनजी जाधव यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती धावा मिळाल्या 2. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती जी महत्वपूर्ण विकेट मिळाली ती सोहेल यांची. चौथ्या चेंडूवरती सिंगल धाव. 5व्या चेंडू थोडासा गचा असा हाताला आपला या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी वाईच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात या 5 धावा मिळाल्या. 6वा चेंडू, 5वा चेंडू विकेट. पुढचा चेंडू, धावसंख्या 14. चला फलंदाज मॅन फ्रॉम नाकिंदा. नाकिंदा फलंदाज पाहायला मिळतील. शानवाज सामना कधी श्रीकांत यांचा. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू. पाहूया पंचांचा काय इथे इशारा येतो या ठिकाणी, वाईटचा इशारा. आणि ही एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त एक धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी दादाजी 11 संघाची 15. अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी. वाईटचा इशारा. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा मानला फटका. आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला यांच्याकडून, अहमद डोंगरे यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण. चला अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अहमद यांच्याकडून. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू शानू यांना. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन 4 धावा शानू यांच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळाला. आणि या 4 धावा, या 4 धावे धावसंख्या होते या ठिकाणी दादाजी 11 या संघाची 1-21. शानू यांच्या मुलगीचं लग्न आलेलं आहे जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 दिवसानंतर या ठिकाणी. चला शानू हे. आणि पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा मानला फटका. बघूया या ठिकाणी चांगला फटका होता या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण अहमद यांचं. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलंच. चला पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. सामना करते फलंदाज आर्यन जाधव मॅन फ्रॉम चिखली. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. सिनियर खेळाडू आहेत श्रीकांतजी जाधव. खूप वर्ष या ठिकाणी पोलो ग्राउंड वरती त्यांनी सामने खेळलेले आहेत. पुढचा चेंडू श्रीकांतजी जाधव यांचा. पुन्हा एकदा सामना करते ते यंगस्टार आर्यन. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आर्यन. दोन्ही चेंडू डॉट. लगातारचे 2 चेंडू डॉट. 2 चेंडू निर्धाव श्रीकांतजी जाधव यांच्या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू या ठिकाणी झेल होतोय का पाहूया. आणि या ठिकाणी झेल होत नाहीये. 2 धावा नक्कीच या ठिकाणी भेटतील. ते फलंदाज दादाजी 11 संघाचे. 2 षटकांचा धावसंख्या होते या ठिकाणी 24. 1-24. तर सामना चालू करायचा लवकर. वेळ वाया घालवायचा नाहीये. चला नितीनजी सर, आपलं लंच झाला असेल तर लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे नितीनजी.
धावसंख्या होते 2 षटकानंतर एक बाद 24 फॉर 1 लॉस. चालू सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. या ठिकाणी स्वरा 11 विरुद्ध दादाजी 11. 2 षटकांचा सामना खेळ संपलेला आहे आणि या ठिकाणी आलेले आहे ते गोलंदाजीसाठी जी विजयजी साळवी संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक म्हणते विजयजी साळवी. पहिला सामना कधी शानवाट यांना पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकला. चेंडू तेवढा चांगला फटका आणि या ठिकाणी पाहायला मिळते तर या 4 धावा आणि या 4 धावेने नक्कीच धावसंख्येत वाढ धावसंख्या होते. या ठिकाणी दादाजी 11 या संघाची 1 बाद 28. अतिशय उत्कृष्ट असा मारलेला फटका ऑफच्या दिशेने गॅप मध्ये खेळला चेंडू आणि ह्या 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते या ठिकाणी 28. खूप चांगला चेंडू टाकला होता विजू भाऊ साळवी यांनी. सुचेत संघाकडून बरेचसे वर्ष या ठिकाणी ग्राउंडवरती खेळलेले आहेत. शानूबाई पण बरेचसे वर्ष नाकिंद संघाकडून या ठिकाणी खेळले आहेत. दोन्ही खेळाडू या ठिकाणी खूप अनुभव असलेले खेळाडू. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी पाहूया झेल होतोय का आणि झेल फलंदाज बाद. शानू यांनी अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी खेळी केली आणि आपल्या संघासाठी वैयक्तिक किती धावा जमवल्या. आपल्या संघासाठी बहुमूल्य 12 धावांचं योगदान केलं ते शानूबाई यांनी. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्यांनी आपल्या जाळेमध्ये फसवलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांची शानवाची जागा घेण्यासाठी आले ते झाहीद. झाहीद पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवतात. विजू भाऊ यांनी पहिला चेंडू टाकला. शानू यांनी अतिशय उत्कृष्ट असा ऑफसाईडच्या दिशेने कटलेला चेंडू 4 धावा. तदनंतरचा टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढा चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चला पुढचा चेंडू विजू भाऊ यांचा सामना करतील ते जाहीद यांना. चांगला टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू. विजू भाऊ यांचे 3 चेंडू 1 चौकार. दुसऱ्या चेंडू होती विकेट. तिसरा चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडू पाहूया विजू भाऊ यांचा एक्सपिरियन्स आणि फलंदाजीसाठी आले ते जाहीद. पुढचा चेंडू जाहीद यांना. यंग स्टार विरुद्ध ओल्ड स्टार. विजू भाऊ यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू विजू भाऊ यांचा. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि ही 1 धाव. एका धावेने धावसंख्येत निश्चित वाढ होईल. धावसंख्या होईल या ठिकाणी दादाजी 11 या संघाची 2 बाद 29. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. सिनियर खेळाडू आहेत विजयजी साळवी. सोचे संघाचे नावाजलेले गावाजलेले गोलंदाज. 2 खेळाडू या संघामध्ये खेळतात. सोचे संघाचे गोलंदाज श्रीकांतजी जाधव कीपिंग करत आहेत. फील्ड सेट करत आहेत. पुढचा चेंडू या षटकातील 5वा चेंडू विजूभाऊ यांचा. सामना करतील ते आर्यनजी जाधव. पुढचा चेंडू आर्यन यांना लेफ्ट साईडच्या दिशेने टाकला चेंडू. पुन्हा एकदा टर्न होतोय. थोडस गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकांकडून आणि या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होते दादाजी 11 संघाची 2 बाद 31. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. ज्या ठिकाणी एकच धावेचं एका धावेवरती समाधान मानावं लागणार होतं बॅट्समनला. थोडस गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते स्वरा संघाचे क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा टाकला चेंडू. विजू भाऊ यांचं षटक संपलेले. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते या ठिकाणी दादाजी इलेव्हन संघाची 31 फॉर 2 लॉस. शेवटची 3 षटकं बाकी. आता विजयासाठी समीकरण जे असेल, शेवटचे 18 चेंडू विजयासाठी लक्ष असेल 27 धावा. 18 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष असेल ते दादाजी इलेव्हन या संघासमोर. धावसंख्या होते या ठिकाणी दादाजी इलेव्हन या संघाची 2 बाद 31. या ठिकाणी टाइम आउट घेण्यात आलेला आहे. सामना चालू करूया. धावसंख्या होते या सामाजिक कार्यकर्ते छोटूबाईजी वायकर यांचं या ठिकाणी ग्राउंड वरती आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. नाकिंदा गावचे सहकारी छोटूबाई वायकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहे. संघाचं 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत स्वरा इलेव्हन संघाचे गोलंदाज सचिनजी जाधव. चला, स्वरा इलेव्हन संघाचे 12 मॅन जर या ठिकाणी जर आले नाहीत पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते या ठिकाणी 33 फॉर 2 लॉस. दादाजी इलेव्हन संघाचे फलंदाज यांचा चांगला टाकलेला चेंडू सचिनजी जाधव यांनी. पाहूया किती धावा मिळतात. पुन्हा एकदा सचिन जाधव नाही, माफ करा, सचिनजी सपकाळ. आणि क्षेत्ररक्षण केलेलं क्षेत्ररक्षक सचिनजी जाधव. चांगली फेकी. 1 धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती या ठिकाणी दादाजी इलेव्हन या संघाची 35 फॉर 2 लॉस. पुढचा चेंडू सामनाकर्ती सचिनजी सपकाळ यांचा. फलंदाज असतील ते जाहीर. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त 1 धाव. अतिरिक्त 1 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते दादाजी इलेव्हन या संघाची 2 बाद 36. धावसंख्या होते या ठिकाणी 36. अतिशय उत्कृष्ट असा सामना पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळतोय. दादाजी इलेव्हन विरुद्ध स्वरा इलेव्हन. दोन्ही संघ आपल्या. पुढचा चेंडू सचिनजी सपकाळ यांचा. सामना करतील जाहीर यंदा. पुलटा चेंडू. पाहू या ठिकाणी झेल होतोय का. अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला या ठिकाणी स्वरा इलेव्हन संघाचे क्षेत्ररक्षक साबिरबाई यांनी. खूप छान झेल घेतला आणि या ठिकाणी दादाजी इलेव्हन संघाचा 3रा झटका लागतोय तो झाय झेलच्या स्वरूपात. धावसंख्या होते या ठिकाणी 3 बाद 36 फॉर 3 लॉस. शेवटचे षटक बाकी आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. सचिनजी सपकाळ या ठिकाणी या षटकातील 4 चेंडू हाताळलेले. शेवटचे 4थ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. माफ करा, 1 वाईट चेंडू होता आणि 2 चेंडू बाकी आहेत. आणि या ठिकाणी जाहीरची जागा घेण्यासाठी आलेले ते रफिक मॅन फ्रॉम नाकिंदा. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमावतात. मॅन फ्रॉम रस्सल का मत्सल. पाहूया किती धावा जमावतात नाकिंदा संघाचे फलंदाज रफिक.
रफिक उर्फ नेम असेल त्यांचं रसल. चला पुढचा चेंडू. सचिनजी अतिशय उत्कृष्ट असा टाकलाय चेंडू. पंचांकडे दाद मागताना आणि या ठिकाणी पंचांनी अपील मागितले. थर्ड अंपायर पाहूया या ठिकाणी काय निर्णय येतोय. थर्ड अंपायर कडे दिशेने दिलेलं आहे. चला पाहूया पंचांचा काय इशारा येतोय या ठिकाणी. चला नॉट आउटचा इशारा या ठिकाणी आलेला आहे. फलंदाज सेफ. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सचिनजी सपकाळ यांनी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि पुन्हा एकदा सामना करतील सचिन टू रफिक. होता चेंडू. पाहूया या ठिकाणी किती धावा जमवतात रफिक. सचिन यांचा पुढचा चेंडू रफिक यांना. लेग साईडच्या दिशेने कटला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव घेण्यामध्ये दुसरं धाव घेण्याची या ठिकाणी संधी आणि रनआउटची पुन्हा एकदा संधी. आणि पाहूया पंच पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या डिसिजन मध्ये. मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद होतील असं वाटतंय. पाहूया डिसिजन काय येते तो. फलंदाज नॉट आउट. नॉट आउट. थँक्यू. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच आहे आणि मॅचकडे आपण नजरा वळवतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर स्वरा 11 आहे, तर त्याच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळाली. या टीमची चर्चा राहिली दादाजी 11. या 2 टीम मध्ये होणार हे वॉर. राऊंड विकेटने गोलंदाज निघाले पुन्हा एकदा. ओ यावेळी उडवला जबरदस्त प्रहार डीप मध्ये प्रोडक्शन. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण फलंदाज. बॅक टू द पवेलियन. रफिक हा फलंदाज बाद झालाय. पहा आघाडीला आलेला आर्यन अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. त्याने फक्त 4 धावा बनवल्यात. चर्चा राहिली आहे. आर्यनकडेही लक्ष वेधलं गेलंय. टीम दादाजी 11 या टीम कडून रफिकभाई यांनी मात्र जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न होता. हा प्रयत्न अयशस्वी ठरलाय आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. त्यांच्याकडे लक्ष वेधूया. नवीन फलंदाज येईल. पहा कैफ या नावाची चर्चा इथून पुढे केली जाईल. दाखल झाल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. बनवायचे आहेत 20. एक हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत 12 बॉल आणि 20. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. या अगोदरच्या मॅच मध्ये DM 11 या संघाचा निसटता विजय. महत्वपूर्ण मॅच. या मॅच कडे लक्ष वेधलं जाईल. चला एका बाजूला आपण टीम पाहतोय. नाव आहे स्वरा 11 अगेन्स्ट दादाजी 11 यांच्यामधलं हे बॉटल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी वाहिद हा गोलंदाज दाखल झालाय. या गोलंदाजाकडे लक्ष वेधलं जाईल. हा गोलंदाज ज्या टीम मधून खेळतोय नाखिंदा, जोश नाखिंदा या टीम मधून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा खेळताना पाहायला मिळालाय. मात्र आता स्ट्राईक एंड वरती आहेत ते फलंदाज आर्यन. डावखुरा हाताचा फलंदाज. 12 बॉल 20 क्रुशल मोमेंट आहे.
चला मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 20 चा हा थरार. राईट हँड गोलंदाज राऊंड विकेटने. पिचिंग इन द लाईन. इम्पॅक्ट फार महत्वाचा आहे, तो होत नाहीये. पहा काय घडलंय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. मॅच फसली आहे. लगातारचे 2 बॉलवरती 2 फलंदाज बाद. संधी तुलाही मिळेल, तू फक्त हिरमसून जाऊ नकोस. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ हा फार मोठा आहे, तू फक्त खचून जाऊ नकोस, तू लढ. मैदानाच्या आतमध्ये लढणाऱ्याचा इतिहास होतोय आणि तो इतिहास इथून पुढे रचावा लागेल. 11 बॉल आणि 20 चं समीकरण. 11 बॉल्स 20 रन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अझहर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता अझहर यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. माचू तर या गावाचे खेळाडू आहेत, या खेळाडूकडेही लक्ष वेधलं जाईल. शरीराची देहबोली पाहिली तर भरगच्च बांधा, शरीराची कदकाठी उंच आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पावर हिट डेथ मध्ये आलाय तो. पुढचा बॉल यावेळी पहा इथे सफल झाले होते, तदनंतर मात्र डॉट बॉल. पहा इथे रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचे अक्षया अद्विक 11 चे संघमालक यांच्याकडून षटकार ठोकला तर 50 रुपयाचं पारितोषिक आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅटची टॉप एज निसटता या स्कूप केलाय. यस, हे पाहण्यासाठी आपण नक्कीच ऍक्शन रिप्लेकडे वळूया. चला पुन्हा एकदा जाऊया ऍक्शन रिप्ले मध्ये. नजरा वळवल्या जातील. पहा ज्या पद्धतीने हा बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. स्कूप केला, दिल स्कूप. मैदानाच्या आतमध्ये तिलकरत्ने दिलशान याची आठवण करून देणारा हा फटका इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. चर्चा राहिली आहे. पहा एकंदरीत आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 9, बनवायचे आहेत 16. 9 बॉल 16चं समीकरण. महत्वपूर्ण फलंदाज अझहर मैदानाच्या आतमध्ये. अझहर या नावाकडे चर्चा केली आहे, चर्चा होईल. एखादा शेअर याच्यासाठी देखील आणं गरजेचं आहे. हो हो याही वेळी जागा बनवली आहे, इम्प्रोव्हायझेशन केलंय. तदनंतर मात्र डीप मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, येतील. 1 धाव घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. चुकीला माफी नाहीये. प्रेक्षक थोडीशी निराश आहेत. आता रेफर केलंय रनआउट साठी. बॅटिंग टीम पंच बॅटिंग टीम कडून हा रेफरल आहे का? बॅटिंग टीम, येस, थँक्यू. चला आता रेफर केलाय. थर्ड अंपायर इंट्रोडक्शन मध्ये येतील, निर्णय घेतील या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय.
चला पंच, आमच्या थर्ड अंपायरने निर्णय असा पोहोचवलेला आहे की काही टेक्निकल एरर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. जी आमची कॅमेरामॅन आहे ते बॅटरी चेंजेस करण्याच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. तर ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. चला आपण क्रिकेटचा सन्मान करूया आणि पंचांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी पहिल्या नजरेत सांगितलंय की फलंदाज बाद आहे आणि इथे आपण फलंदाजाला बाद घोषित करतोय आणि इथे धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये बाद होतील. 6वा झटका मिळालाय. नवीन फलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. मुबीन या खेळाडूकडे लक्ष वेधलं जाईल. दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन पाठ दाखल झाल्यात. वाहिद यांची गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली आहे. मुबीन आल्यात मैदानाच्या आतमध्ये. आता इथे फक्त एवढंच म्हटलं जाईल की दृष्टिकोन हा फार महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये तुमचा दृष्टिकोन तुम्हाला कमकुवत बनवत नाही तर तुम्हाला मजबूत बनवतो. आता इथून पुढे स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल. वाहिद आपल्या ट्रॅकवरून निघतील. काय घडतंय? 8 बॉल 15ची मॅच. हो यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पंच केलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अलॉंग द कार्पेट 1 2 का 3 करत जात असताना क्षेत्ररक्षक आल्यात. बॅकअप दिलाय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. श्रीकांत जाधव बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्यात. धाव संख्या आता 45 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 13. 7-13चा मुकाबला इथून पुढे पाहावा लागेल. हो यावेळी बॅकफूट वरती घेऊन पंच करलाय. डीप कवच मध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील. एकेरी धाव घेतली आहे. थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं. एकेरी धावेने धाव संख्या कंप्लीट झाली आहे. येणारे बॉल 6, बनवायचे आहेत 11. ही हाय व्होल्टेज थरार पुन्हा एकदा प्रत्येक मॅच हाय व्होल्टेजच होते. 440चा झटकाच देऊन जाते. प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाते. महाबळेश्वर प्रीमियर लीग, महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड ने आयोजित केलेले हे पर्व क्रमांक 6 चित्त थरारक सामने तुम्हाला सातत्याने पाहायला मिळाल्यात. किंबहुना गुरघुड्या करणाऱ्या मॅचेस पाहायला मिळाल्यात. एकामेकाविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे. आता 6 बॉल आणि बनवायचे आहेत 11. 6 बॉल 11. दोन्ही एका बाजूला आपण पाहिलं ना तर दादाजी शर्वान दादाजी 11 ही टीम, दुसऱ्या बाजूला टीम स्वरा 11 महाबळेश्वर. दोन्ही टीमचे 12th मॅन. एका बाजूला आपण खेळाडू पाहिलं, नाव आहे गणेश. दुसऱ्या बाजूला आपण खेळाडू पाहतोय ओमकार. पहा एकाचं नाव गणेश आहे, दुसऱ्याचं नाव ओमकार आहे. ओमकारचा स्वर तुम्ही सातत्याने लावलात ना तर आयुष्य वाढेल. मात्र गणेश हे नाव घेतलं तर श्रद्धा श्रेष्ठी मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हेमंत आल्यात. हेमद हे नाव आलंय. हेमद हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. पहिला बॉल 6 बॉल 11ची गरज आहे. निर्णय घेतलाय संघनायकाने. या खेळाडूला मी आता मोठं करणार आहे. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मात्र त्याच्या अगेन्स्ट सामना करेल फलंदाज दाखल झालाय. स्ट्राईक एंड वरती आहे मुबीन. चर्चा राहिली आहे ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ऑन साईडला. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत येतील. डीपीश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून एक धाव घेतली आहे. वेगाने बॉल येईल दरम्यान दुसरी धावही घेतली आहे. 5 बॉल आणि 9ची गरज. माफ करा, कैफ आहेत का फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती? कैफ कैफ खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद कैफ हे नाव अनेक काळ चर्चेचा विषय ठरला होता. चर्चा होईल कैफच्या अगेन्स्ट. ओहो स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये बीट काढलाय. डॉट बॉलचा कॉल आलाय. सातत्याने चर्चा राहिली आहे. प्रत्येक बॉल एक्झिक्यूट करत असताना
शॉर्ट पुल पुल मात्र सक्सेसफुल. बॉल केलाय गुल. षटकार. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन झाले. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. बनवायचे आहेत 3. तुत्तू मै हमरी तुमरी दादागिरी एकामेकावरती केली जाईल. येणारे बॉल शिल्लक आहेत 3. बनवायचे आहेत 3. कोण बाजी मारेल, गोलंदाज की फलंदाज, यांच्यामधली ही रंगश कहाणी. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. नाव आहे अहमद. पुढचा बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. कॅचचा कॉल आहे. यस इट इज. विकेटचा पतन. कहाणी में ट्विस्ट. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये. निराशा पाहायला मिळाली आहे. टीम कैफ बाद झालेत, निराश झालेत कैफ. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतील. तौसिफ हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. अनेक काळ्या खेळाडूला या टीम कडून खेळताना पाहायला मिळालंय. यस 2 बॉल 3 ची गरज आहे. नवीन बॉल द्या प्लीज. जुना बॉल येईल. येणारे बॉल शिल्लक आहेत 2. बनवायचे आहेत 3. 2 बॉल 3 ची गरज. एक हाय व्होल्टेज थरार. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय. 2 बॉल 3 ची गरज. हो बीट केलं. डॉट बॉल आलाय का? ओ इथे चूक झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत जाधव कडून होताना चूक पाहायला मिळाली आहे. चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं आता ना, घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. अरे घोड चुकांना देऊ अनुभव ऐसे नाव. नवीन पहाट, नवीन समुद्र आहे. भरकटून देऊ नको तुझं नाव. नावासाठी झगडायचं आहे. येणारा बॉल 1. बनवायचे आहेत 2. 1 बॉल 2 ची ही कहाणी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघाला. फटका ऑन साईडला. 1 तर आल्या. मॅच टाय ब्रेकर मध्ये जाईल का? पहिली सुपर ओव्हर. ओहो काय घडलंय? ओ वाईड थ्रो. दादाजी 11 विन द मॅच. ग्रेट नॉक. स्वरा 11 या टीमने शेवटच्या क्षणी मात्र पराभव स्वीकारलाय. पहा इथे क्रिकेटचा विजय झालाय. विजयी टीमचा आपण करूया अभिनंदन. एका टीमने मन जिंकलीत तर एका टीमने मॅच जिंकली. दोन्ही टीमला वेल विशेष असेल. अभिनंदन दोन्ही टीम. हार्ड लक मी म्हणेन स्वरा 11. जबरदस्त खेळ